रुपालीज होम किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण एक चटाकेदार व धमाकेदार रेसिपी बनवणार आहे आणि त्याचं नाव आहे पावभाजी। हे सगळं आहे त्यासाठी लागणारे साहित्य: कांदे, वाटाणे, बटाटे, टोमॅटो, शिमला मिरची, फ्लावर। सर्व भाज्या अशा प्रकारे चिरून बॉईल करून घ्यायचे कुकरमध्ये। टोमॅटो बारीक चिरून घ्यावा आणि त्याच पद्धतीने कांदा देखील बारीक चिरून घ्यावा। सर्वप्रथम कढाईमध्ये तेल गरम करून घ्यावे। त्याच्यामध्ये कांदा थोडा लालसर असा भाजून घ्यावे। कांदा चांगला असा लालसर भाजून झाल्यावरती फोडणीला काढलेले साहित्य: 1 चमचा हळद, 1.5 चमचा पावभाजी मसाला, 2 चमचा धनाजिरा पावडर, 2 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचा आलं लसणाची पेस्ट। सर्वात पहिलं यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकावी, त्यानंतर हळद टाकावी, त्यानंतर धनाजिरा पावडर टाकावी आणि पावभाजी मसाला टाकावा आणि लाल मिरची मसाला टाकावा। हे सर्व गोष्टी छानपैकी असं परतून घ्यायचे। 1 चमचा मीठ घालावे, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालावे। हे सगळ्या गोष्टी छानपैकी असं मिक्स करून घ्यावे आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ काढावी। उकडलेली भाजी छानपैकी अशी स्मॅश करून घ्यावी। कांदा टोमॅटो हे मिश्रण आपण एकत्र चांगल्यापैकी स्मॅश करून घेऊया। आता एक पातेला आपण गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण बटर टाकत आहोत। बटर मेल्ट झाल्यावरती शिजवलेल्या सगळ्या भाज्या एकत्र करून घ्यावे। एक उकळी आणून घ्यावी। आपली पावभाजी रेडी झालेली आहे। आता जर आमची रेसिपी तुमच्या चॅनलची असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।